कोक येथील जिल्हा परिषद शाळेत टवाळखोरांनी केली घाण। शाळा व ग्रामपंचायतच्या वतीने स्वच्छता मोहीम राबवण्यात आली। जिंतूर तालुक्यातील कोक गावातील जिल्हा परिषद शाळेच्या परिसरात गावातील काही टवाळखोरांनी मुद्दामहून घाण करून अस्वच्छता पसरवली होती। या प्रकारामुळे शाळेतील विद्यार्थी, शिक्षक तसेच ग्रामस्थांमध्ये नाराजीचे वातावरण निर्माण झाले होते। या प्रकाराची माहिती मिळताच ग्रामपंचायत व शाळेच्या मुख्याध्यापिका आरती शंकुरवार तसेच शिक्षकांनी तात्काळ स्वच्छता मोहीम राबवली। ग्रामपंचायत कर्मचारी व शाळेतील शिक्षकांनी एकत्र येत संपूर्ण परिसर, कचरा, प्लास्टिक आणि इतर घाण व्यवस्थित साफ केले। तसेच टवाळखोरांनी गुटखा, मावा खाऊन केलेली घाण देखील साफ करण्यात आली। शाळेच्या मुख्याध्यापिका आरती शंकुरवार यांनी या घटनेची गंभीर दखल घेत विद्यार्थ्यांमध्ये स्वच्छतेची जनजागृती केली। तसेच ग्रामपंचायतीने गावातील नागरिकांना सार्वजनिक ठिकाणी घाण करू नये अशी आवाहन केले। या प्रकाराची पुनरावृत्ती होऊ नये म्हणून मुख्याध्यापिका आरती शंकुरवार यांनी शाळेमध्ये काही ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यास सरपंच वहीद पठाण यांना सांगितले। सरपंच वहीद पठाण यांनी मुख्याध्यापिका यांच्या मागणीला दाद देत लवकरच काही भागात नसलेले सीसीटीव्ही कॅमेरे लवकरच बसवण्याचे आश्वासन दिले। या स्वच्छता उपक्रमामुळे शाळेचा परिसर पुन्हा स्वच्छ व सुंदर बनला असून विद्यार्थ्यांनी व ग्रामस्थांनी यापुढे परिसर स्वच्छ ठेवण्याचा निर्धार केला आहे। महाराष्ट्रातील घडामोडी पाहण्यासाठी आजच आमच्या ग्रामीण मराठी न्यूज या चॅनलला सबस्क्राइब करा। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि शेअर करा।